हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते। मी इथे ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि मेकअप रिलेटेड कंटेंट बनवते। जर तुम्ही या प्रकारच्या कंटेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे लव्ह अर्थच्या या लिक्विड लिपस्टिक्स। या प्रोडक्टचं नाव आहे लिक्विड मूस 2.0। यामध्ये अजून एक येतं 1.0 वालं, पण ते मोस्टली फेअर स्किनसाठी आणि हे थोडं डस्की स्किनसाठी जास्त सुटेबल आहे, त्यामुळे मी हे मागवलं। याची ओरिजिनल प्राइस आहे ऑलमोस्ट 1999 म्हणजे 2000 रुपये, पण मला हे फ्लॅट 50% ऑफर मिळालं, त्यामुळे मी खूप खुश आहे। हे मी 999 रुपयाला घेतलं होतं नायकाच्या सेलमधून। या पॅकमध्ये आपल्याला 9 मिनी लिपस्टिक्स मिळतात आणि त्या प्रत्येकी 2 ml आहेत। या प्रोडक्टची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हे प्रोडक्ट क्रुएल्टी फ्री आहे, जसे इथे मेन्शन केलंय। तसं तर बेस्ट बिफोर 36 मंथ सांगितलंय, पण ओपन केल्यानंतर आपण फक्त 6 महिनेच या लिपस्टिक्स वापरू शकतो। याची अशी कार्डबोर्ड पॅकेजिंग आहे। मी फर्स्ट टाइमच वापरणार आहे, मी तुमच्या समोरच ओपन करते। या लिपस्टिक्सची मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे याचं पॅकेजिंग क्लिअर आहे, जेणेकरून रंग आपल्याला लगेच समजतो आणि याच्या खाली त्याचा शेड नेम पण दिलेला आहे। चला तर आता आपण लिप स्वॉचेसला सुरुवात करूया। आणि नेहमीप्रमाणे लिप स्वॉचेस हे बेअर स्किनवर असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा ट्रू कलर समजेल। या लिपस्टिकचं पिगमेंटेशन खूप छान आहे, वन स्वाईपमध्ये पण इतकं सुंदर कलर दिलाय। ही पर्टिक्युलर लिप शेड माझ्या लिप्सवर तर खूपच सुंदर दिसते। माझ्या लिप्सवर जे थोडंफार पण पिगमेंटेशन आहे ते पण खूप स्मूथली कव्हर केलंय आणि ते सुद्धा फक्त एका स्वाईपमध्ये। आय एम रिअली इम्प्रेस्ड। तर तुमची स्किन माझ्यापेक्षा थोडीशी डार्क असेल आणि ही शेड जर तुमच्या लिप्सवर वॉशआउट करत असेल तर एखादं डार्क लिप लायनर घ्या आणि त्याच्याने तुम्ही जर लिप लाईन करून घेतले तर ही शेड तुमच्या स्किनवर पण खूप सुंदर दिसणार आहे। ॲपल टिनी। ही शेड पण ऑन इट्स ओन खूप छान दिसते, पण मला असं वाटतं जर आपण एखादा डार्क लिप लायनर वापरला तर ही शेड अजून खुलून येईल आणि जास्त सुंदर दिसेल। ही शेड आहे स्पॅनिश कॉफी। मला असं वाटतं हा एव्हरीडे वेअरसाठी परफेक्ट ब्राऊन कलर आहे। नेक्स्ट शेड आहे कॉस्मोपॉलिटन। या सगळ्याच लिपस्टिक्स खूप स्मूथ आहेत आणि लिप्सवर विदाउट ड्राईंग खूप इझिली ग्लाइड ऑन करतात आणि मला ती गोष्ट खूप जास्त आवडते ना। लिक्विड लिपस्टिक म्हटलं तर लिप्स ड्राय होतातच, पण या लिपस्टिकच्या बाबत ते होत नाही अँड आय एम सो हॅपी फॉर दिस। आणि यांच्या नावाप्रमाणेच या लिक्विड लिपस्टिक आहेत, पण त्यामध्ये मूस सारखं टेक्स्चर आहे। असं प्रॉपर लिक्विड पण नाही आहे, प्रॉपर मूस पण नाही, इन बिटवीन फॉर्म्युला आहे आणि तो लिप्सवर खूप छान वाटतोय, पण फील पण चांगला होतोय। ही शेड आहे युनिकॉर्न किसेस। पर्सनल मी या शेडची फॅन नाहीये, मला अशा प्रकारचे कलर्स नाही आवडत माझ्या लिप्सवर। सो पुढची लिपस्टिक ट्राय करूया। नेक्स्ट शेड आहे हँकी पँकी। ही पर्टिक्युलर शेड समरमध्ये तर खूप सुंदर दिसणार आहे, तर तुम्ही ही ट्राय करू शकता।
या लिपस्टिक मॅट आहेत आणि ट्रान्सफर प्रूफ पण आहेत, तर आपण ते चेक करणार आहे. वाव, थोडं पण ट्रान्सफर नाही होत आहे. अमेझिंग. ही शेड आहे सी ब्रीज. ही लिपस्टिक पण माझ्या डस्की स्किनवर स्टनिंग दिसते. तुम्हाला काय वाटतं? काही असे कलर्स असतात ज्याच्यामुळे आपला स्किन टोन खूप खुलून दिसतो. मला असं वाटतं ही ती माझी शेड आहे. नेक्स्ट शेड आहे ब्लडी मेरी. खूपच सुंदर शेड आहे ही, आणि तुम्ही पण जर NC44 किंवा त्याच्या आसपासच्या शेड रेंजमध्ये असाल तर तुमच्या स्किनवर ही लिपस्टिक अमेझिंग दिसणार आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, ही शेड आहे रास्पबेरी मार्टिनी. सो द फायनल वर्डिक्ट, मला या लिपस्टिक्स खूप जास्त आवडल्या आहेत. या प्राइसमध्ये इतक्या सुंदर फॉर्म्युलेशनमध्ये अशा लिपस्टिक्स मिळणं म्हणजे डिफिकल्टच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही एक इंडियन ब्रँड आहे आणि जी क्रुएल्टी फ्री प्रोडक्ट बनवते, म्हणजेच ते प्रोडक्ट्स प्राण्यांवर टेस्ट नाही करत, विच इज अ प्लस थिंग. आणि प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं तर लिपस्टिक्स खूप पिगमेंटेड आहेत, वन स्वाईपमध्ये पण खूप चांगला कलर देतात आणि नॉन ड्राईंग आहेत. आणि नेहमीप्रमाणेच या रेंजमधल्या सुद्धा माझ्या फेवरेट लिपस्टिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर त्यापैकी एक आहे हॉलिडे कॉफी, सी ब्रीज, ब्लडी मेरी, स्पॅनिश कॉफी आणि रास्पबेरी मार्टिनी. तर तुम्ही या लिपस्टिक माझ्या रेकमेंडेशनवर ट्राय करू शकता. आणि तुम्हाला या लिपस्टिक कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर या तुम्ही लिपस्टिक ऑलरेडी वापरल्या असतील तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.